संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केला जाणार आहे आणि त्यामुळे यापुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ही केज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये होणार आहे। खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणाचं दोषारोपपत्र एकत्रितच सीआयडीनं बीडच्या विशेष न्यायालयामध्ये दाखल केलंय। बीडच्या मकोका विशेष न्यायालयाकडून हे प्रकरण आता केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे। आज केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हे प्रकरण ठेवलं जाणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडनं। विकास, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र आता दाखल झाल्यानंतर हा खटला केज जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केला जाणार आहे, काय अधिकची माहिती आहे? आपण पाहू शकतो की सुरुवातीच्या काळामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव हा जो खटला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तो बीडच्या विशेष न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला होता। मात्र पुढील न्यायालयाच्या आदेशानुसार आता हा जो खटला आहे तो केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इथून पुढे जी काही सुनावणी होणार आहे, देशमुख हत्या प्रकरण असेल, खंडणीचं प्रकरण असेल आणि अॅट्रॉसिटीचं प्रकरण असेल, हे तीनही प्रकरणं जी आहेत ती मर्ज करण्यात आलेली आहेत, एकत्रित करण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगानं हा जो काही गुन्हा आहे आता तो केजच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी सुरू असणार आहे। याबाबतची जी काही सुनावणी असणार आहे ती संपूर्ण या पुढची जी सुनावणी असेल ती याच कोर्टामध्ये असणार आहे आणि याबाबतचं सीआयडीने ह्याच्यातलं जे काही आरोपपत्र आहे ते आता या ठिकाणी सादर केलेलं आहे। धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।